राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज खऱ्या अर्थाने बारामती दौऱ्यावरती आहेत, परंतु आज दिवसातील सर्वात मोठी घडामोड घडलेली आहे। कारण बारामतीमध्ये आज कृषी प्रदर्शन आहे आणि याच वेळेस खऱ्या अर्थाने गोविंद बाग येथे शरद पवार देखील उपस्थित आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काही वेळापूर्वीच गोविंद बागमध्ये दाखल झालेले आहेत। राज्यातील खऱ्या अर्थाने ही मोठी घडामोड आहे, कारण कालच राज्यातील महापालिका निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि एकंदरीतच खऱ्या अर्थाने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही पक्ष एकत्रित येऊन लढले होते। त्यामुळे साहजिकच आज खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे गोविंद बागमध्ये दाखल झाल्याने मोठी चर्चा होताना दिसत आहे। एकंदरीतच अजित पवार यांच्यासोबतच खासदार अमोल कोल्हे असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील, तसेच माजी मंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थित आहेत। एकंदरीतच आज सकाळी काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांना भेटण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि शरद पवार यांचं गोविंद बाग निवासस्थान आहे येथे दाखल झाल्यामुळे ही आज मोठी घडामोड मानली जात आहे। काही वेळातच जे कृषी विज्ञान केंद्राचे कृषी प्रदर्शन आहे हे याचे उद्घाटन पार पडणार आहे आणि या प्रदर्शनाला देखील शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राजेश टोपे हे देखील उपस्थिती लावणार आहे। खऱ्या अर्थाने मोठी ही घडामोड आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे गोविंद बागमध्ये दाखल झाल्याने मोठ्या चर्चांना उधाण आलेलं पाहावयास मिळत आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।